नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण पपईपासून एकदम हेल्दी ज्यूस बनवणार आहोत. हा ज्यूस तुम्ही उपवासाला सुद्धा बनवू शकता. एकदम क्रीमी आणि चविष्ट असा हा ज्यूस आहे. चला तर मग हा ज्यूस कसा बनवायचा ते पाहूयात. मित्रांनो, पपईचा ज्यूस बनवण्यासाठी इथे मी पिकलेली पपई घेतलेली आहे. शक्यतो ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला पिकलेलीच पपई हवी आहे. आता आपण ही पपई कापून घेऊयात, यातल्या बिया वेगळ्या करूयात. या पपईच्या फोडी करू. तुम्ही इथे पाहू शकता बिया काढून झालेल्या आहेत. आता आपण या पपईच्या फोडी करू. आणि इथे मी एक ताट घेतलेला आहे. त्यामध्ये आपण या पपईचा हे अशा प्रकारे गर काढून घेऊयात. एकदम सोपी पद्धत आहे. हे पहा, अशाच पद्धतीने मी सर्व पपईचा गर काढून घेतो. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता पपईचा गर काढून झालेला आहे. आता मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये संपूर्ण गर घालूयात. तुम्हाला जितका ज्यूस बनवायचा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पपईचा गर घेऊ शकता. आता मी इथे 4 काजू आणि 4 बदाम घेतलेले आहेत, ते मी घालतो. सोबतच इथे थोडेसे मनुके घेतलेले आहेत, ते घालूयात. अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. थंडगार दूध आहे. चांगलं गरम करून थंड केलेलं दूध आहे. आणि इथे मी 1 चमचा मध घेतलेला आहे, ते घालूयात. आता मध घालून झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता छानपैकी आपला पपईचा ज्यूस तयार आहे. आता मी तो सर्व कसा करायचा ते सांगतो. इथे मी ग्लास घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण अशा प्रकारे घट्ट असा ज्यूस घालूयात. आणि आता यावरती आपण गार्निशिंगसाठी वरती अशा प्रकारे काजू आणि बदाम घालूयात. छानपैकी असा एकदम हेल्दी पपईचा ज्यूस तयार आहे. मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.